तुम्ही गैरफायदा घेऊन राहिला बरं का? ऐका ना, 2 मिनिट ऐका तुम्ही ना, सगळे ऐका, गैरफायदा घेऊन राहिला. online- सगळ्यांना online सांगतो बरं का? पैसे 800 रुपये. महेशजी, सगळं महेशजी, गैरफायदा घेऊन राहिले. हे बघा यांना मी 800 तो कबूल झाला ना किती म्हणून वाजता बोकडे म्हणून नाही नाही पाहू नये. आम्ही काय मधले पैसे खाणार लोक काय राहा. राहता शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर आली आहे. एका काटकाने चक्क एक बोकड्या फक्त 150 रुपयांना विकत घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे तोच बोकड्या कापून नागरिकांना तब्बल 800 रुपये किलो दराने विकला जात आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, 1000 रुपये किमतीचा बोकड्या फक्त 150 रुपयांना कसा मिळाला? तर या मागचं सत्य ऐकून तुम्हाला धक्का बसेल. हा बोकड्या आधीच मृत अवस्थेत होता, म्हणजे नैसर्गिक मृत्यू झालेला किंवा आजारी असलेला प्राणी तोच काही काटिक विकत घेतात आणि त्यानंतर मटण करून सर्रास बाजारात विकतात. ही बाब अत्यंत गंभीर असून थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. फक्त बोकड्यापुरतच हे मर्यादित नाही, तर चिकन विक्रेत्यांमध्ये असेच प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आजारी कोंबड्या, मृत कोंबड्या, कमी वजनाच्या किंवा अस्वच्छ परिस्थितीत आढळलेल्या कोंबड्या, अशा कोंबड्याचं मांस नागरिकांना विकले जात असल्याचे समजले जाते. यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो आणि नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो, अशा बेजबाबदार आणि धोकादायक प्रकारावर प्रशासन कधी कारवाई करणार? अन्न आणि औषध प्रशासन, स्थानिक नगरपालिका, आरोग्य विभाग यांनी तत्काळ लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. मटण किंवा चिकन घेताना खात्रीशीर आणि विश्वासार्ह दुकानातूनच खरेदी करा. मांस ताजा आहे का याची खात्री करा. शंका वाटल्यास तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवा. तसेच राहता नगर परिषदेमार्फत खाटकांना जे काही गाळे बांधून देणार आहेत, यामध्ये असे काही बोगस मटण चिकन विक्री होणार नाही आणि कुणी करणार असेल तर त्यांच्यावर योग्य कारवाई करावी. तसेच जो कोणी हिंदू चिकन आणि मटणचे दुकान चालू करणार असेल तर त्यांना सर्वात आधी प्राधान्य द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून चर्चेत व्यक्त होत आहे. ज्याने मृत बोकड्याचे मटण विकले त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी चर्चा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. तुम्ही गैरफायदा घेऊन राहिला बरं का? ऐका ना, 2 मिनिट ऐका, तुम्ही सगळे गैरफायदा घेऊन राहिले. online- सगळ्यांना online सांगतो बरं का? पैसे 800 रुपये. महेशजी, सगळं महेशजी, गैरफायदा घेऊन राहिले. हे बघा यांना मी 800 तो कबूल झाला ना म्हणून बोकडे म्हणून नाही नाही पाहू नये. आम्ही काय मधले पैसे खाणार लोक काय राहा. गरीब नवाज अरे इथं लहान लहान पोरं आहे ना. याच्यामध्ये बघा किती वाजता मारलेले पैसे पा. असं मी नसतं पैसे ना. मारलेले. मी गोकुळला म्हणलं अरे बिर्याणी का मुली ना म्हटलं. हा आम्ही संघ बसलेलो, आम्ही जेवायला बसलेले आज रविवार म्हणून. हो म्हणे, आणि आता हे त्याच्या असं घरची त्याची बायको म्हणे असा डोक्याला प्रकार आहे असं वाटतं, म्हणे. हे बटन एकदम खराब आहे. आम्ही आणि कधी आलो का? बटन- बटन दिलेलं. आम्हाला तुमच्याकडून 1 लाख पैसे कधी अपेक्षा आहे का? आणि तू कसं काय म्हणतो आपण पाहून घेऊ? काय पाहू नंतर काय पाहू? अरे नंतर काय पाहू? जर समजा तुम्ही बोकड्या मरेल बोकड्या कापू राहिले नंतर पाहू. हा? लहान लहान पोराला लेकर काय बरोबर आहे? आम्हाला तर मोठ्यांना खायचंच नव्हतं, सगळं पोरांनाच खायची होती आज बिर्याणी. काय बोला जरा. आम्ही तुमची बाजू घेतो कशासाठी? तुमच्या डोक्यामध्ये ना काहीतरी गैरसमज घुसलेला आहे बरं का. काढून टाका. श्रीरामपूर करायला नका लावू राहा त्याला. मरेल बोकडे खुशाल कापी तर राव. हा अरे मग येडे कराव. तिने मान्य केलं. तुला प्रूफ बोला देतो सांगितलं. कोणाकडून आणला तुम्ही. त्याने बोला, त्याने मान्य केलेलं तुम्ही आहे. 500 रुपयाला बोकड्या आणलेला ए, आहे. इधर आ भैया इधर आ. तू बघा कुठं आणला काय आणला मला सगळं माहिती आहे. इकडे माझ्याकडे सगळे तू. फुटेज आहे. माझ्याकडे सगळे आपण आहे. तू हवाय कोणी- नाही तर आज सगळे. रात्रीतून एकही दुकानी राहणार नाही बरं का. हा. तुम्हाला मी सांगतो अजून ही बातमी गावात जायची. तुने हे बोकडा खरं सांगायचं रे. खरं सांगेल बोकड्या आणला ना. मारायला बोकडा आणला 150 मध्ये बोकडा भेटतो का? 150 मध्ये बोकडा भेटतो का? चल बोलतो. तो जर 150 कबूल मध्ये झाला बोकडा. पाय बरं का. 150 मध्ये तुमचा बोकडा गुन्हा आणला दाखल करीन पोलीस स्टेशन मध्ये. तू. हा 150 मध्ये बोकडा आणला तू. 150 रुपये तुला किंमत 150 रुपये तू बोकडा आणला. 150 रुपयाला तू बोकड्या आणला. पागल है क्या? मैंने 800 मारे हे देख. पागल है क्या? तुम 150 मोकल आ रहे हमको 800 में खेला क्या? धर ये पैसे बाकी मागे भाई. धर हे 800 रुपये का हे नाव आहे मी काही बातमी काय देणार नाव आहे? नाही. हे काय नाव आहे? काय नाव आहे? अरे वाचतं मग नाव काय आहे? तुला वाचत नाही का? साधी इथे काटे 800 रुपये आलेले. हा अरे लय 150 मार मार जेवण करून राहिला का तू? बोकड्या आणला का रे? मरेला आणला का रे? तिकडला आणल्यानंतर काय करशील तू? आम्हाला परफेक्ट बातमी मिळाली म्हणून आम्ही आलो. हा हा आमच्या पागल माणसं नाही आहे. 150 रुपयाचा बोकड्या आणला आणि इकडे 800 रुपये किलो मटण किती आहे? ते पण घरच्या लोकांना, जे लोक तुमच्या विश्वासावर रोज मटण नेते त्यांना. अरे मी तुला फोन कर नाही. काय होतं मी सकाळी 1 किलो मटण घेऊन गेलो. एक भरोशाचा गलीतला काटिक आहे, जवळचा आहे म्हणून मी घेऊन गेलो. हे बा मी त्याला 800 रुपये मारले. ऑनलाईन मी त्याला 800 रुपये मारलेले.
मटण घेऊन गेलो. तिने मला दिलं मरेल बोकड्याचं मटण. माझी सासू माझी बायको त्यांना कळतं. इतकं मटण इतकं वास मारू राहिलं म्हणजे अक्षरशः आहे ना, ते पोरं खाऊ शकत नाही, कोणीच खाऊ शकत नाही. दोघी इकडे आणि हा तो आहे येईन ना. मला सांगा 150 रुपयात कुठं बोकडा भेटतो का सर? अरे 150 रुपयात चिकनची थाळी भेटती. तिथे 150 रुपयात बोकड्या कुठंच मिळत नाही. येणे 150 रुपयात बोकड्या घेता. भैया मेरी कोई जवाबदारी नहीं, मेरी कोई दादागिरी नहीं, कुछ नहीं. तूने बोकड्या किती में लाया? हे दुसऱ्या स्थितीत काय मारलं बरं असं? आणलं होतं कितीला आणला बोकड्या? 150 रुपयाला आणलं होतं. 150 रुपयाला बोकड्या भेटतो का? 150 रुपयाला 5 रुपयाला कोंबडी भेटते गावरून कोंबडी शेट. ही माझी सासू माझी बायकी उभे. तुम्ही हे घ्या. मी घरी मटण केलं 1 किलो. मी याला 800 रुपये ऑनलाईन मारलेले. मी तुम्हाला स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवलेले. पण ते घरात लहान लहान पोरं खातात. मटण वास मारते, मटण वास मारते. मी म्हणलं असं बोकड्या वयस्कर असं नसतं. मग माझ्या सासूला कळतं. बायको म्हणे हे आपण मटण तर आम्ही मटण कायमच खात असतो. पण माझी सासू म्हणे मटण खूप वास मारते आणि माय घात त्यामुळे काही लेकरं जेवलेले नाही. तरी काय करायचं तुम्ही पा. हे असे लोक करू राहिले. तुम्हाला ते कसं कळालं की त्यांनी वास मारताय किरणजी. मटण आपण काय खातो ना, आम्ही हॉटेलला खातो. काय खातो? माझा कुकचा कोर्स झालेला आहे. असं नाही, आम्ही जेव्हा त्यांना इथे येऊन विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं का असं ज्यांनी आणलाय ना तो मेलेला बोकडा त्यांना आम्ही विचारतोय का तुम्ही तो आम्हाला दाखवा. ते दाखवत पण नाहीये ना, त्याचं काही करत पण नाही. ज्यांनी बोकडा आणला 150 रुपयाला बोकडा आणला. मी म्हणलं मला तो दिला का काय बाबा? ज्यांनी आणलाय तो स्वतः कबूल झालेला आहे. त्याच्यामुळे असं मेलेलाच बोकडा बोकडा भेटतो का? शिवाय कोंबडी सुद्धा भेटत नाही. त्यांनी 150 रुपयाला आणला आणि आम्हाला 800 रुपयाला दिला. विषय तो पण नाही. आज आमच्या घरामध्ये सगळे लहान मुलं खाणारे होते आणि त्यांनी तो बोकड्या आम्हालाच विकलाय. तो मेलेला बोकडा त्याचा इतका वास येतोय, भयंकर वास येतोय. आम्ही त्याचा पुरावा पण देऊ शकतो घरामध्ये का त्याचं कसं वास येतोय, किती घाण वास येतोय म्हणून. आणि किरणजी कुठून बोकड्या आणला त्या माणसाचं नाव सांगण्यापेक्षा तो कबूल झालेला आहे 150 रुपयाचा. पण त्यांनी ज्या लोकांकडून बोकड्या आणला ना ती पण चौकशी आपल्याला कळलेली आहे. त्याचं नाव पण आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला त्याचं नाव उघड करता नाही येणार. पण यांनी 100% हे चुकीचं लोक आहे ना, चुकीचा फायदा घेतात. आपल्या थोडे पैसे कमवायच्या नादामध्ये इथं हिंदू धर्मातील लोकांचं हे खऱ्या अर्थाने भावनांशी खेळू राहिले. खऱ्या अर्थाने हे बोकडे कापल्या का? शेळ्या कापल्या? शिळे बोकडे कापीत्या, शेळ्या शेळ्या कापीत्या. बापू. हा? शेळ्या तुम्हाला काय सुद्धा सांग शेळ्याचं जाऊ द्या, शेळ्यांचं काही नाही. शेळ्याच्या मटणाने माणसं पण मेलेले बोकडे सुद्धा आज तुम्ही खाऊ घालायला लागले म्हणजे काय? हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं चालू आहे. आणि भविष्याच्या घरामध्ये तो कबूल झाला. हा बोकडा भेटतो का?